बुद्धिबळ आणि आयुष्य याचं एक वेगळं गणित आहे, नाही का? बुद्धिबळात आपण एक चाल खेळताना किती वेळ लावतो. म्हणजे विचार करा की आपलं कोणतीही सोंगटी मरू नये. समोरचा काय चाल खेळेल, त्यावर आपण काय चाल खेळायची, हा विचार आपल्या डोक्यात असतो, नाही का? बरं, मग त्याने जर चाल खेळली आणि आपली चाल फसली तर वाईट वाटतं. तसंच आयुष्याचं पण आहे. मी हे म्हणत नाही की आयुष्यामध्ये समोरचा चाल खेळतोय, कसं करतोय. आपण आपल्या आयुष्यामध्ये गुंतून राहतो कारण की आपण आपल्याविषयीच निर्णय घ्यायला कधी कधी चुकतो. आणि निर्णय चुकला की मग खंत वाटते, निराशा पदरी पडते. निर्णय घेण्याआधी आपल्याला कित्येक जण म्हणतात की बाबा असं नको वागू, तसं नको वागू. पण त्यावेळेला आपण त्यांचं ऐकतो का? नाही. कारण काय असतं की मी निर्णय घेतलाय तर मी एकंदरीत जर माझा निर्णय यशस्वी झाला तर मी यशस्वी होईल आणि फसला तर मला अनुभव येईल. पण समोरचा कधी कधी आपल्याला सांगत असतो ते बरोबर असतं बरं का. कारण समोरच्याने ती जागा, तो वेळ त्याच्या आयुष्यामध्ये व्यर्थ गेलाय असं जेव्हा त्यांना वाटतं ना, तेव्हा ते आपल्याला अशी कधी कधी टिप्पणी करतात की बाबा असं करू नको, त्याने त्रास होईल. पण आपण निर्णय घेऊन मोकळे होतो, अगदी त्यांच्या विरोधात जाऊ. मग ते आपले आई वडील असतील, बहीण भाऊ असतील, मित्रमंडळी असतील किंवा आपले आप्तेष्ट असतील. आपल्याला भीती ही असते की ते सांगतायत ते खरं कशावरून. पण एक ह्युमन टेंडन्सी की मी माझा निर्णय स्वतः घेणार. मग जर मी माझा निर्णय घेतोय आणि मी त्याच्यात जर यशस्वी होतोय तर मला एक वाटेल की यार आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. पण जर निर्णय असा फसतोय, कचाट्यात सापडतोय, तेव्हा मात्र वाटतं की ते बोलत होते ते बरोबर होतं, आपण नको निर्णय घ्यायला होता. पण ठीक आहे, कधी कधी आपण चाल खेळून बघूया तरी काय होतंय का, म्हणून एखादी सोंगटी आपण पुढे सरसावतो आणि नंतर कळतं की आपला गेम फसलाय. मग अशा वेळेला काय करावं बरं? अशा वेळेला आपण स्वतःशीच खेळायचं. जसं हे आता मी खेळतोय. मी जर ही चाल खेळतोय तर समोरचा मला मारू शकतो, आणि जर मला हा मारतोय आणि हा मला जर चेकमेट करतोय तर माझी पुढची चाल काय असेल, प्लॅन बी काय असेल. मोस्ट ऑफ प्लॅन बी ठरवतात, प्लॅन ए ठरवतात, प्लॅन सी ठरवायला चुकतात. जसं बुद्धिबळामध्ये आपण पुढचे 3 पावलं आपण ठरवून ठेवतो की त्याने जर हे खेळलं, मी हे खेळलं, तर मग मला काय करायला पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःशीच जेव्हा खेळतो तेव्हा कळतं की रिस्क है, पर इश्क भी तो है. ठीक है, हम अपना गेम खुद चलाएंगे. बघूया चिंतोय का ते.